शेतकरी बांधवांसाठी आजची अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी सध्या समोर आली आहे. राज्यातील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, कृषी यंत्र अवजारे तसेच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा अपडेट आहे. जय शिवराय मित्रांनो, योजना बंद होतील पण माहिती नाही. मी संभाजी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दर्पणमध्ये. मित्रांनो, गेल्या काही अनेक महिन्यांपासून लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने काही शेतकऱ्यांना अनुदान मिळत होते, तर अनेक शेतकऱ्यांना अनुदान हे आतापर्यंत प्रलंबित होते. त्यामुळे नवीन शेतकऱ्यांसाठी पूर्वसंमती देणे आणि पुढील निवड प्रक्रिया देखील रखडलेली होती. मात्र आता 14 ऑगस्ट 2026 रोजी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य शासनाने कमी जास्त 2,000 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी 600 कोटी रुपयांचा निधी हा आज उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 420 कोटी रुपये, सूक्ष्म सिंचन व आर्थिक उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या पूरक अनुदानासाठी 160 कोटी रुपये, तर मुख्यमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी 20 कोटी रुपये असा निधी आज देण्यात आलेला आहे. म्हणजेच या तिन्ही योजनांसाठी एकूण जवळपास 600 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी उपलब्ध झालेल्या निधीचे वितरण देखील सुरू आहे. त्यामुळे आता प्रलंबित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला मोठी गती मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करून अनुदानाची प्रतीक्षा केली आहे, त्यांच्या अनुदानाचा मार्ग जो आहे वितरणाचा, तो सध्या मोकळा झालेला आहे आणि प्रलंबित अनुदानाचे वितरण झाल्यानंतर नवीन शेतकऱ्यांची निवड, पूर्वसंमती आणि पुढील प्रक्रिया देखील सुरू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, कृषी यंत्र अवजारे, ठिबक सिंचन, तुषार सिंचनाच्या अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आहे. मित्रांनो, या निधीबाबतचा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील पाहू शकता. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे. तिथे देखील तुम्ही पाहू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर व्हिडिओला नक्की शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अशाच शेतीविषयक आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या आत्ताच योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.